आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते आणि देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाशजी पोरे. भाऊ, आज आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली आहे, या ठिकाणी आपला सत्कार करण्यात आला आहे. एकंदरीतच या कार्यक्रमाबद्दल काय सांगा? एक अतिशय चांगला आणि स्तुत्य असा उपक्रम या समाजाने आजच्या दिवशी ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये त्यांनी मला जो काही सन्मान वगैरे केला त्याकरिता खरोखर मी त्यांचा ऋणी आहे. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीने आता ही समाजाची काळाची गरज आहे. वधूवर परिचय मेळावा म्हणा किंवा अशा पद्धतीने लोकांना प्रोत्साहित करण्याकरिता जे जे काही उपक्रम केले जातात याच्यामुळे लोकांना एक काय म्हणतो त्याला एक चांगला संदेश आणि त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण होते, म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो. जसं आपण पाहिलं की इथे मुख्य अतिथी म्हणून दोन पक्षाचे पण आमदार आपल्याला पाहायला मिळाले. एक होते सुनील केदार होते आणि एक होते परिणय फुके सरांसोबत पण आपलं बोलणं झालं, सुनील केदार सरांचं पण बोलणं झालं. जसं की वारंवार आपली एक मागणी होती की शेतकऱ्यांबद्दल आता त्यांनी विषय काढला की शेतकऱ्यांचं व्हायला पाहिजे आणि प्रकाश पोरे सरांनी शेतकऱ्यांबद्दल खूप काम केलं आहे, खूप भरपूर त्यांनी आंदोलनं केली आहेत. ते त्यांना तुरुंगात पण जावं लागलं, तुरुंगवास पण. मग वेगळा विदर्भ जे आहे किंवा शेतकऱ्यांचा जो मुद्दा आहे वेगळ्या विदर्भावरती आत्तापर्यंत ती मागणी जी ती प्रलंबित काय? नाही, गोष्ट अशी आहे की वेगळ्या विदर्भाच्या संदर्भामध्ये जे काही राजकारण सध्याच्या घडीला किंवा आतापर्यंत जे काही करण्यात आलं तर हे याच्यासाठी केलं की जे विदर्भातले लहानारे लोक आहेत तेच या सगळ्या संदर्भामध्ये जागृत नाही आहे की विदर्भ पूर्वी काय होता, आता काय झालेलं आहे, भविष्यात असंच चालत राहिलं तर किती ओसाड पडणार आहे आणि त्यांचं भवितव्य काय होणार. हे ज्या दिवशी विद्यार्थ्यांना विशेषतः समजून सांगितलं जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की विदर्भाचं आंदोलन पेट घेईल. नाही, पण जसं आपण म्हटलं की आता विदर्भाचाच मुख्यमंत्री म्हणजे अखंड महाराष्ट्राला विदर्भाचाच मुख्यमंत्री लाभला आहे देवेंद्र फडणवीस. आणि जसं की आपल्याला माहिती आहे एका काळी 2014च्या आधी त्यांनी घोषणा केली होती की आम्हाला सत्तेमध्ये आणा तर आम्ही वेगळा विदर्भ करू. 2014च्या आधी, त्यानंतर सत्तेमध्ये पण आले, पण अजूनही ती मागणी प्रलंबित आहे. मग देवेंद्र फडणवीस कुठे अडलेत? नाही, कसं असतं की एक मोठी गोष्ट मिळाली की मनुष्य मग छोटी गोष्ट सोडून देतो. त्यांना एवढा मोठा महाराष्ट्र मिळाला त्याच्यामुळे ते कशासाठी हे करतील. त्याच्यामुळे आता जेव्हा त्यांनी पाहिलं की महाराष्ट्राचंच आपल्याला अखंड याचं मिळालेलं आहे, मोठी तिजोरी भेटली तर छोट्या तिजोरीकडे मनुष्य लक्ष देत नसतो, कॅश बॉक्सकडे, असातला विषय आहे. त्याच्यामुळे परंतु येणाऱ्या दिवसांमध्ये विदर्भाचा मुद्दा जो आहे तो कोणीही टाळू शकणार नाही. येणाऱ्या 2 वर्षामध्ये विदर्भ वेगळा सरकारला करावाच लागेल अशी परिस्थिती आहे. नक्कीच. आणि जसं की तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांचा जो विषय आहे तर शेतकऱ्यांची वारंवार आत्महत्याची आपण बातम्या बघत असतो. दरवेळी शेतकरी आत्महत्या करतो, कुठे कर्जमाफी होत नाही, कर्जमाफीची घोषणा होते. शेतकऱ्यांना आपण एक शेतकरी नेता म्हणून काय आव्हान करा? मी आजच्याच माझ्या लेखामध्ये लिहिलेलं आहे की लक्षात घ्या की विदर्भामध्ये आत्महत्यांच्या केलेल्या शेतकऱ्यांना कोर्टामध्ये जाऊन मी 1 लाख रुपयाचा त्यावेळेला कोर्टात आदेश मिळवला होता. त्याला आता 10-12 वर्ष झाले. तर मी त्या शेतकऱ्यांना हा संदेश देऊ इच्छितो की विनाकारण विदर्भात आत्महत्या केल्यापेक्षा तुम्ही जाऊन प्रयागराजला जा, तिथं स्टॅम्पेड करा, तिथं मरा, तिथलं सरकार 25-25 लाख देतं. आलं लक्षात? आजच्यात मी माझ्या लेखामध्ये लिहिलेलं आहे. आणि मी अशा पद्धतीने त्यांना काय म्हणतो त्याला एक चिमटा काढलेला आहे विदर्भातल्या शेतकऱ्यांना. तो त्यांनी जरूर आजच्या याच्यामध्ये वाचावा म्हणून त्यांना एक त्याचा संदेश क्लिअर होऊन जाईल. सरकारला सुद्धा त्यातून बराच बोध घेता येईल माझ्या आजच्या लेखातून. खूप धन्यवाद. हे होते आपल्यासोबत देशोन्नतीचे मुख्य संपादक आणि शेतकरी नेते प्रकाशजी पोरे. व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गोटेकरसोबत धवल गौरव, देशोन्नती, नागपूर.